संजी- संजीवनी विद्या प्राप्त करून बळीराजाला त्याचं जे सैन्य होतं त्याला मृत्युमुखी पडले की त्यांना लगेच जीवदान मिळायचं. असं करत करत पृथ्वीवर विजय मिळवला, स्वर्गावर विजय मिळवला. आणि मग यज्ञ चालू केला बळीराजाने. मग तो यज्ञ चालू केल्यानंतर असं झालं की जर यज्ञ पूर्णत्वास गेला तर पूर्णकडे आता हा इंद्रपद जे म्हणतात की म्हणजे सर्वोच्च पद हे राजा बळीला मिळू शकतं, अशी भीती सर्व देवी देवतांमध्ये झाली. मग यांनी यावेळेस प्रार्थना केली विष्णूला, भगवान विष्णूंना प्रार्थना केली आणि मग सांगितलं की आम्हाला या संकटातनं कसं तुम्ही मार्गदर्शन करू शकता किंवा काय करता येईल. म्हणून त्यांनी सांगितलं की अं, ज्या अदिती देवी आहेत आणि कश्यप ऋषी यांचं पुत्र म्हणून मी जन्म घेईल, वामन अवतार. आणि मग तो वामन अवतार घेऊन मग या संकटामधनं मुक्त होईल. मग त्याच्यामध्ये अशी स्टोरी आहे, प्रत्येक देवानी काय काय दिलं वामनांना, मग तो अवतार खूपच छान झाला. मग त्या वामन अवतारामध्ये त्यांच्या हातामध्ये ती छत्री, मग कुणी माळ दिली, कुणी काय केलं, अशा सगळ्या पुराणांमध्ये त्या कथा आहेत. मग ज्या ठिकाणी तो यज्ञ चालू होता शेवटचा आणि त्या ठिकाणी भगवान आपले पोहोचले वामन अवतारामध्ये आणि सांगितलं की तिथं पोहोचले आणि आता त्यांचं असं वैशिष्ट्य होतं की दान देण्यामध्ये जसं आपण कर्णाचं म्हणायचो की त्यानं जेव्हा ते सकाळी अर्धे द्यायचं सुरुवातीला आणि जे काय मागितलं ते दान म्हणून द्यायचं, तसं यांचं पण असं होतं की जर कुणी काही मागितलं तर त्याला ते नाही म्हणायचे नाही, ते देणारच दान म्हणून. मग यांनी म्हटले मला द्याल का, तर हो म्हणे तुम्ही मागून तर पहा. नाही ते म्हणले पहिले देणार हे फायनल करा, सांगा देणारच म्हणून. मग त्यांनी म्हटले हो सांगा काय पाहिजे तुम्हाला. त्यांनी सांगितलं की मला 3 पद 3 पावलं जमीन द्या, माझ्या पायाला जेवढी मोजण्यात येईल किंवा माझ्या पायाला. मग सगळे हसले तिथले की हे 3 पायानी काय करणार, पण ते म्हणले ठीक आहे काही हरकत नाही, पण तरीही पहिले संकल्प सोडा. आणि मग संकल्प सोडल्यानंतर तुम्ही मला या गोष्टींवर मी मागतो म्हणले. मग आता हे झाल्यानंतर असं झालं की संकल्प सोडला. संकल्प सोडतानाच शुक्राचार्यांच्या लक्षात आलं की हे काहीतरी गडबड आहे. असा असं कुणी काही मागत नाही आणि यांनी असं मागितलंय म्हणजे काहीतरी हे देवांची चाल आहे किंवा देवांकडनं काहीतरी षडयंत्र चालू आहे. म्हणून संकल्पात त्यांनी बाधा आणली. कशी तर त्या जे संकल्प सोडण्याचं पात्र असतं त्याच्या त्या तोंडास्थित ठिकाणी ते जाऊन बसले. आणि मग संकल्प खाली येईच ना पाणी, संकल्प सोडताच येईना. मग वामनांनी सांगितलं की जे दर्भ असते ते तुम्ही मध्ये टाका आणि ते काय ब्लॉक असेल तो निघेल आणि मग तुम्ही संकल्प सोडा, असं सांगितलं. तर ते बरोबर तिथून निघाले. पण निघताना काय झालं की शुक्राचार्यांच्या डोळ्याला जखम झाली त्या दर्भामुळे. ते सूक्ष्म अवतार घेऊन मध्ये गेले होते. मग त्यांना मग ते राग वगैरे ती मग ती वेगळी कथा. आणि मग मात्र त्यांनी संकल्प सोडला. जसा संकल्प सोडला तसं वामनांनी आपलं खरं रूप दाखवायला सुरुवात केली आणि आपली उंची, रूप हे सगळं वाढायला लागलं. मग हे झाल्यानंतर असं लक्षात आलं की आता 1 पाऊल तर पृथ्वीवर ठेवलं, 1 पाऊल स्वर्गावर ठेवलं आणि आता वचन केलेले 3 पावलं द्या. आता 1 पाऊल द्यायचा कुठे? मग आता त्यांनी सांगितलं की माझी जी काय संपत्ती असेल, पृथ्वीच गेली, स्वर्गही गेला, मग आता राहिलो मीच. तर मग म्हणे माझ्या डोक्यावर ठेवा. आणि मग डोक्यावर पाय ठेवला आणि मग ते गेले. त्यांना ते मिळालं आणि मग ते त्यांना पाताळांचा अनादी कालासाठी राजा बनवण्यात आला. सुताला असं म्हणतात त्याला. आणि आपल्याला वेगवेगळे पाताळाचे जे लेवल्स आहेत खालचे ते त्याच्यामध्ये सुताला, आणि तिथे ते पाताळामध्ये गेले. आणि मग आता एवढा दानशूर भक्त ज्यानं एवढं सगळं दान केलं किंवा काय केलं, तर मग देव पण त्यांच्यावर प्रसन्न झाले की नाही, तुम्हाला एक वर असा मिळेल की तुम्ही वर्षातनं एकदा हे तुमचं जे राज्य तुम्हाला जे प्रिय होतं, द्वारपाल म्हणून मी इथं रक्षा करणारच म्हणे, पण हे जे राज्य तुम्हाला प्रिय आहे त्या दिवशी तुम्ही पुन्हा इथं येऊन हे राज्य बघू शकता. आणि जो दिवस आहे ज्या दिवशी ते येतात आणि हे राज्य पाहतात, त्या दिवसाला त्यांनी ओणम म्हणून केरळामध्ये हे सेलिब्रेट केल्या जातं. हा सण साजरा केला जातो. पहिले हे महिनाभर चालायचं, मग ते आता कमी होत होत 10 दिवस आलं. पण वामन अवतार जयंती आणि हे द्वादशीला होते ती. तर 13 आणि आता 14 आणि 15ला होतं. तर त्या वामन अवताराचं हे महत्व आहे. आता ही झाली कथा. परंतु याच्यात 2 भाग आहेत की बळी म्हणजे काय, त्याचं नाव बळीच का ठेवलं, शुक्राचार्य म्हणजे काय. तर ज्यांनी पृथ्वी आणि स्वर्गावर विजय मिळवला असा बळी, पण तो कुठलंही दान द्यायला तयार आहे.
म्हणजे काय झालं, त्यांना आपले ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय याच्यावर विजय मिळवून स्वतःमध्ये विजय मिळवलेला आहे. बळी, सॅक्रिफाईस आपण म्हणतो, नावातच आहे त्यांच्या. त्याच्यानुसार यांनी ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय याच्यानुसार जे म्हणतो ना आपण त्याग किंवा या गोष्टी करण्याचं त्यांनी हे केलेलं आहे, संकल्प केला होता. असं ते बळी जे आहे त्यांचं महत्व आहे. शुक्राचार्य काय, तर शुक्राचार्य त्यांना माया वर्ल्ड दाखवत होते, की याच्यावर विजय केला पाहिजे, तसा विजय केला पाहिजे. म्हणजे आपल्या आयुष्यात पण काही असं आहे की शुक्राचार्य मग माया, असं ते गृहीत धरण्यात आलेलं आहे की शुक्राचार्य हे माया होते. पण हे पुढच्या पदाला गेल्यामुळं असं झालं की आपण हे जे म्हणतो पुढच्या पदाला त्यांनी पोहोचले. त्याच्यामुळे मग त्यांना अनादिकालाचं पाताळांचं हे बनवण्यात आलं राजा, आणि त्यांचं राज्य चालू आहे. अशा सगळ्या ही याच्यातली ही कथा आजची. आणि ह्याचं ओणमचं महत्व म्हणजे मलाही माहिती नव्हतं. गुरुजींकडनं मला ते कळालं की ओणम आणि याचा हे एक दिवसासाठी जेव्हा ते पृथ्वीवर येतात आणि मग बघतात की माझं राज्य कसं चालू आहे, तर त्याला ओणम म्हणून साजरं केलं जातं. हे मलाही आजच कळालं. तर अशा तऱ्हेनं हे ओणम आणि भगवान विष्णूचा अवतार आहे. महाबलीपुरम म्हणून हे आहे केरळमध्ये, तिथं पण एक स्थान आहे. वरदराजा म्हणून कांचीपुरमला पण मंदिर आहे. साऊथमध्ये बऱ्यापैकी यांचं आहे मंदिर किंवा त्यांच्या वेगवेगळ्या प्रथा आणि हे पाळल्या जातात तिकडे. तर आता आपण काय करणार आहोत, आज हा महिना ओणमचा आहे, तर आज आपण करणार आहोत मेडिटेशन या वामन अवताराचं. मग आता बऱ्याच जणांचं चक्र ऍक्टिव्हेशन झालेलं आहे किंवा काय, तर आपण आज हे जे वामन अवतार झालेला आहे, वामनाचं मंत्र आहे किंवा भगवान विष्णूचा अवतार आहे, तर त्याचं आपल्याला करायचं ध्यान. तर आज आपण जे आपलं प्रॅक्टिकल आहे, म्हणजे आपलं जे प्रात्यक्षिक असणार आहे, ते आपण सुरुवातीचं तयारीची आसने आणि तयारीच्या मुद्रा हे आपण करणार आहोत. नाडी शोधनापर्यंत सगळं कॉमन आहे, ते मी माझ्यासोबत घेईल ज्यांचं पहिल्यांदा जे करत आहेत त्यांना. आणि त्याच्या पुढे आपल्याला आज अनाहता ऍक्टिव्हेशन करायचं आहे. अनाहता ऍक्टिव्हेशन करून पुढचं मग जे आहे ते ध्यान करायचं आहे. ओम वामनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः. वामन अवतार जेव्हा खूप म्हणजे मोठं रूप जेव्हा त्यांनी घेतलं आणि त्यांचे जे 3 पावलं मोजण्यात आले, त्याला त्रिविक्रम असं, म्हणजे त्रिविक्रम हे नाव पडलं, त्रिविक्रम असं. तर ते त्रिविक्रमाय नमः असं हे पुढचं ध्यान असेल. तर अशा तऱ्हेनं आपण वामनाय नमः, त्रिविक्रमाय नमः हे आपण करणार आहोत ध्यान. तर आपण आता सर्वांनी आपल्या जी काही कम्फर्टेबल पोझिशन, आपल्याला जिथं सुखासन किंवा जसं बसता येतं त्या पद्धतीमध्ये बसून घ्या. बाजूला पाणी ठेवता आलं पाणी ठेवा. आपण ध्यानच्या सुरुवातीला करूया. पण आज ही एक छान आपल्याला ओणम प्लस वामन अवतार ती स्टोरी, आणि ते झरीतला शुक्राचार्य ह्या म्हणीचा मला आज अर्थ कळला ऍक्च्युली, की अडथळा कसा निर्माण करतात. म्हणजे ते ओतणारं पाणी त्याच्यात ते अडकून बसले होते, आणि म्हणून ते हा माणूस म्हणजे कोणतं झरीतला शुक्राचार्य या मिनिंगचाही मला, म्हणजे म्हणीचाही आज पूर्ण अर्थ कळला. तर आपण आता ध्यानाला सुरुवात करूयात. सुरुवातीला जे नवीन आहेत किंवा ज्यांनी प्रिपरेटरी असणार किंवा ज्यांना माहिती नाही, त्यांनी माझ्यासोबत करा, शिकूयात. हाफ लोटस मुद्रा आहे. दोन्ही हात जोडायचे आपले, मधली फिंगर बाजूला, हात डोक्याच्या वरती. ओम गुम गुरुभ्यो नमः. ओम गंगना विघ्नेश्वराय नमः. हे हाताचे आपल्याला असं मुठी करायची आहे आणि आपल्या चाळ्याच्या ठिकाणी करायचं. ओम गंगना विघ्नेश्वराय नमः. मग आता आपण करणार आहोत हाताची चिन्ह मुद्रा. हात गुडघ्यांवर. मंत्र आहे ओम शिवाय नमः. आता आपण करणार आहोत मानेचे व्यायाम, हेड रोटेशन. हाताची चिन्ह मुद्राच ठेवायची आहे.
मान पुढे, पाठीमागे, पुढे, पाठीमागे, पुढे, पुढे, पाठीमागे. तेल काय 129 म्हणे का? काय तेलाचा भाव? 129. एवढं कसं एवढा वाढला बापू. उजवीकडे आणि डावीकडे. हनुवटी उजव्या खांद्याकडे, हनुवटी डाव्या खांद्याकडे नेण्याचा प्रयत्न. संथ सावकाश करायचं, मान गोलाकार फिरली पाहिजे. गोलाकार घ्यायचा आहे. आपण ध्यानाची प्रॅक्टिकलची सुरुवात केलेली आहे. सध्या मानेचे हालचाल चालू आहे. आज आपण त्रिविक्रम ध्यान म्हणजेच वामन अवतार याबद्दल सुरुवातीला माहिती बघितली. ओणम सणाबद्दल पण आपल्याला माहिती मिळाली. आता आपण सूक्ष्म सुरुवातीचे व्यायाम करत आहोत. त्यामधला हेड रोटेशन, डोक्याची हालचाल. गोलाकार फिरवायचा आहे उजव्या बाजूने. सावकाश संथ गतीने फिरवायचं. उलट दिशेने. वार मान फिरवायची, कान खांद्याकडे नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्या डोक्याच्या पाठीमागचा भाग पाठीमागे, उजवा कान उजव्या खांद्याला, उजवीकडनं खाली येऊन हनुवटी छातीला. पुन्हा डाव्या बाजूने डावा कान डाव्या खांद्याकडे नेण्याचा प्रयत्न करत गोलाकार संथ गतीने करायचं आहे. कुठेही झटका हालचाल अशी जोरात करायची नाही. मानेची हालचाल झाल्यानंतर आपण करणार आहोत डोळ्यांची हालचाल. जे नवीन आहेत किंवा ज्यांना माहिती नाही त्यांना आहे. आपण 4 अँगल मध्ये करतो. डोळावरती खाली पाहणार, उजव्या बाजूला डाव्या बाजूला, तिरप्या दिशेने उजवीकडनं, तिरप्या दिशेने डावीकडनं आणि नंतर गोलाकार. आपल्या हाताच्या अंगठ्याची पण मदत घेऊ शकता ज्यांना सवय नाही त्यांना. ज्यांना सवय आहे त्यांनी डायरेक्ट पण करू शकतो आपण. हाताचा अंगठा समोर, मान सरळ राहील, फक्त डोळे हाताच्या अंगठ्याकडे फिरवायचे. हे करताना जर दिसत असेल तर चष्मा काढून ठेवला तरी चालेल ज्यांना चष्मा आहे. मान स्थिर, डोकं सरळ, फक्त डोळे फिरवायचे. हात एकदम सरळ. आता उजवीकडे डावीकडे बघा. मान सरळ आहे, डोकं सरळ आहे, फक्त माझे डोळ्याचे जे बुब्बुळ आहेत किंवा आपण जे म्हणतो डोळे आहेत ते फक्त तेवढेच फिरले पाहिजे.
तिरप्या दिशेने उजव्या बाजूला वरती, तिरप्या दिशेने उजव्या बाजूला खाली. उजव्या बाजूला वरती जायचं, डाव्या बाजूला खाली यायचं, तिरपी दिशा. डाव्या बाजूला वरती, डाव्या बाजूला वरती, डाव्या बाजूला वर. फक्त डोळ्यांची हालचाल. आता गोलाकार फिरवायचा आहे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. उलट दिशेने. डोळ्यांची हालचाल झाल्यानंतर आपण आपले जे नाडीज असतात ते आपण बॅलन्स करणार आहोत. नाडी बॅलन्सिंग आसन आपल्याला करायचे आहेत. तर याच्यामध्ये हाताची मुद्रा, पहिले 2 बोटं आपल्याला फोल्ड करायचे आहेत. करंगळी आणि त्याच्या बाजूचा अनामिका हे 2 बोटं सरळ, अंगठा बाजूला, अंगठ्याने उजवं नाक बंद, डाव्या नाकाने श्वास घ्यायचा आहे. डावं नाक बंद करायचंय, उजव्या नाकाने श्वास सोडायचा आहे. अंगठा बाजूला. उजव्याने श्वास सोडल्यानंतर उजव्याने श्वास घ्यायचा आहे आणि उजव्याने श्वास सोडून, उजव्याने श्वास घेऊन डाव्याने श्वास सोडायचा आहे. याला एक आवर्तन म्हणतात. आपण इथे केलेले डाव्या नाकपुडीने श्वास घेतलेला आहे, उजव्या नाकपुडीने श्वास सोडलेला आहे, उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे, डाव्या नाकपुडीने सोडायचा आहे. आता याच्यात आपल्याला अंक द्यायचे आहेत. 4 अंकांनी श्वास घ्यायचा आहे, 8 अंकांनी श्वास सोडायचा आहे. हात खांद्याच्या रेषेमध्ये सरळ ठेवा. कोपरामध्ये जो आपला हात आहे तो 1 2 3 4 असं मनामध्ये म्हणायचं आहे. श्वास घ्यायचा आहे, 8 म्हणत श्वास सोडायचा आहे. 8 पर्यंत अंक मोजायचे. 1 2 3 4 5 6 7 8. पुन्हा त्याच बाजूने श्वास घ्यायचा 4 म्हणत 1 2 3 4. डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे 8 वेळेस.
डाव्या बाजूने आपण सुरुवात केलेली होती आणि डाव्या बाजूने श्वास सोडून आपण नाडी शोधना जे प्राणायाम आहे ते थांबवणार आहोत. आपल्याला जाणवलं असेल आपल्या ज्या दोन्ही नासिका आहेत त्या बॅलन्स होतात. डावी नाडी, उजवी नाडी, चंद्र नाडी, सूर्य नाडी आणि त्याच्यामध्ये सुषुम्ना नाडी असं आपल्याला ऍक्टिव्हेट होतं. नाव आपण आपल्या पुढच्या ध्यानासाठी तयारी आपली स्वतःची झालेली आहे. आता आज आपण करणार आहोत अनाहत चक्र, जे आपल्या हृदयाच्या समोर पॅरलली मणक्याच्या पाठीमागे आपल्या सूक्ष्म शरीरामध्ये आहे. हे अनाहत चक्र काय आहे तर हे 12 पाकळ्यांचं चक्र आहे. या पाकळ्यांना हिरवा रंग आहे आणि हे आपल्या जे समोर हृदय जे आपण म्हणतो समोरून त्यालाच पॅरलल, कारण हे सगळे चक्र हे आपल्या मणक्याच्या पाठीमागे जे स्पेस आहे तिथे काही मिलीमीटरच्या अंतरावर सूक्ष्म शरीरामध्ये आहेत. तर या आपण आज अनाहत चक्राचं ध्यान करणार आहोत. मग अनाहत चक्राचं मंत्र पण आहे. तो मंत्र काय आहे? मंत्र आहे ओम यम. इंग्लिशमध्ये झालं तर ओम यम, YAM यम, आणि मराठीत जर म्हटलं तर यवरटिंब यम, ओम यम असा हा मंत्र आहे. आताची जी मुद्रा आहे ती आपला जो हात आहे, हाताचे जे इंडेक्स फिंगर आहे त्याच्या बेसला अंगठा असा लावायचा आहे. ही वायू मुद्रा आहे. आलं लक्षात? ही वायू मुद्रा सर्वांच्या लक्षात, ही वायू मुद्रा आहे. तर आपण अनाहत चक्राचं ध्यान करणार आहोत. मग कसं करायचं अनाहत चक्राचं ध्यान? तर आता आपला हात वायू मुद्रेमध्ये आहे, आपल्याला मंत्र पण माहित आहे, परंतु त्या अनाहत चक्र बरोबर बरोबर आणि त्या अनाहत चक्राला आपल्याला ऊर्जा द्यायची. कशी द्यायची? आपण श्वास घ्यायचा. आपली जी ऊर्जा आहे, जो श्वास घेतलेला आहे तो श्वास कुठपर्यंत जात आहे बनायचं? आपल्या अनाहत चक्रापर्यंत. अनाहत चक्रापासून श्वास घ्यायचा आणि कुठून बाहेर काढायचा? ब्रह्मरंध्रा. ब्रह्मरंध्रा म्हणजे आपली टाळू लहानपणी जी इथं होती ती. श्वास घ्यायचा, ऊर्जा अनाहत चक्रापर्यंत न्यायची, अनाहत चक्रापासून ऊर्जा ब्रह्मरंध्रामधनं बाहेर काढायची. हे आपण 11 वेळेस दीर्घ श्वसन असं करणार आहोत. त्याच्यानंतर आपण पुढे 11 वेळेस मंत्र म्हणणार आहोत ओम वम. हा मंत्र म्हणताना तिथे व्हायब्रेशन जाणवेल. आणि मग त्याच्यानंतर तिसरी स्टेप आहे मनात मंत्र म्हणणार, हाताची मुद्रा तीच आणि श्वास पण चालू ठेवणार आणि अनाहत चक्रावर लक्ष ठेवणार. ही तिसरी प्रकार. तर आपण आता श्वासाला सुरुवात करूयात. हाताची वायू मुद्रा, नाकाने श्वास घेऊन फुफ्फुसापर्यंत हवा ऊर्जा आपण अनाहत चक्राला द्यायची. अनाहत चक्रापासून ऊर्जा श्वास सोडताना ब्रह्मरंध्रामधनं बाहेर काढायची. सुरू करूया. श्वास घ्यायचा आहे, ऊर्जा अनाहत चक्रापर्यंत, श्वास सोडताना अनाहत चक्रापासून ऊर्जा आपल्या ब्रह्मरंध्रामधनं बाहेर.
11 वेळेस झाल्यानंतर आपण मंत्र म्हणणार आहोत ओम यम. ओ यम. ओ Yum. ओ यम. Oh. Yum. ओ यम. Oh. Yum. ओ यम. Yum. ओ यम. Oh. Yum. ओ यम. Oh. Yum. ओ यम. Yum. ओ यम. Oh. Yum. ओ यम. Oh. Yum. ओ यम. Oh. Yum. तर आपल्याला ध्यान करायचं आहे. नाकाने श्वास तसाच चालू राहील, मनामध्ये मंत्र चालू राहील. अनाहत चक्र, रंग हिरवा, 12 पाकळ्या, या तिन्ही ठिकाणी एकत्र लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. हाताची वायू मुद्रा. श्वास घेताना ओम म्हणायचं, श्वास सोडताना यम म्हणायचं. तिन्ही ठिकाणी एकाच वेळेस लक्ष केंद्रित करत ध्यान चालू ठेवा.
संथ श्वसन, ऊर्जेचा प्रवाह अनाहत चक्राकडे. एकाच वेळी तिन्ही ठिकाणी लक्ष. हाताची वायुमुद्रा, श्वास आणि मनामध्ये मंत्र. पाठीचा कणा सरळ. शरीर शिथिल. पूर्ण शरीरामध्ये ऊर्जेचा प्रवाह. शरीर शिथिल. आता आपण ध्यान करणार आहोत, मंत्र म्हणणार आहोत. वामन देवाचं, विष्णू देवाचं. हाताची चिन्मुद्रा करायची आहे. इंडेक्स फिंगर आणि थंब, तर्जनी आणि अंगठा एकत्र, बाकीचे तिन्ही बोट सरळ. ओम वामनाय नमः. ओम वामनाय नमः. ओम वामनाय नमः. वामनाय नमः. ओम वामनाय नमः. ओम वामनाय नमः. ओम वामनाय नमः. वामनाय नमः. ओम 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 वामनाय नमः. वामनाय नमः. ओम वामनाय नमः. ओम वामनाय नमः. ओम वामनाय नमः. ओम वामनाय नमः. ध्यान करायचं आहे, मनामध्ये मंत्र म्हणायचा आहे.
वामन अवताराची आकृती चित्र आपल्या मनामध्ये आणि मंत्र म्हणत ध्यान करायचं आहे. ओम वामनाय नमः. ओम वामनाय नमः. ओम वामनाय नमः. पुढील मंत्र जेव्हा वामन अवताराचे प्रकट रूप झाले, त्रिविक्रमाय नमः. ओम 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 त्रिविक्रमाय नमः. आता आपण ध्यान करणार आहोत विराट रूप वामन देवाचे.
की ज्याच्यामध्ये त्यांनी एक पाय पृथ्वीवर एक पाय स्वर्गलोकावर ठेवलेला आहे. आणि जसं भगवंताचा पाय आपल्या जर डोक्यावर लागला तर आपल्याला या जन्मातनं जसं त्यांना मोक्ष मिळाला आपण म्हणू शकतो, त्याच पद्धतीनं तशीच कृपा आपल्यावर पण व्हावी. मनात मंत्र म्हणत ध्यान करायचं. ओम त्रिविक्रमाय नमः. ओम त्रिविक्रमाय नमः. ओम त्रिविक्रमाय. मन शांत स्थिर शिथिल येणाऱ्या अनुभवामध्ये पूर्ण लीन व्हायचं आहे.
एक शांत स्थिर अवस्थेमध्ये आपण आहोत. सूक्ष्म शरीर, कारण शरीर, भगवान वामन अवतार, विष्णू भगवान, त्रिविक्रम देव यांच्याकडे आपले ज्या काही मागण्या असतील त्यांना शरण समर्पण. शांत स्थिर शिथिल. या सूक्ष्म शरीराकडने सावकाश आपल्याला स्थूल शरीराकडे यायचंय. असलेली ध्यानाची अवस्था हळुवारपणे आपण आपल्या हाताची बोटे, पायांची बोटे याकडे लक्ष केंद्रित करायचंय. अशा एकदम ध्यानस्थ आणि शांत अवस्थेमधनं आपण या भौतिक अवस्थेमध्ये, स्थूल अवस्थेमध्ये सावकाश येत आहोत. आपल्या हाताच्या बोटांकडे, पायाच्या बोटांकडे लक्ष केंद्रित करत सावकाश ध्यानातनं बाहेर यायचंय. सावकाश आपल्या आपल्या पद्धतीने, आपल्या आपल्या गतीने हळुवारपणे ध्यानातून बाहेर यायचं आहे. दोन्ही हात एकमेकांवर घर्षण करत आपल्या चेहऱ्यावर दोन्ही हात वरतून खाली फिरवत येत असताना मध्ये येणाऱ्या प्रकाशाची जाणीव करत सावकाश डोळे उघडा. येस गुरुजी, डन. मला वाटते अनुभव सांगायला हरकत नाही. ताई सांगा. सुरुवातीला डोक्यावर थोडस ओझं वाटलं, पण नंतर हळूहळू हळूहळू एक एक पाकळ्या उघडल्यासारखं आणि खूप गडद हिरवा रंग असं काहीतरी जाणवलं. जसं नवीन झाडाला पालवी फुटते तसे काहीतरी रंग थोडस हे दिसलं आणि खूप शांत आणि स्थिर वाटलं.
Guruji felt very blessed, and you are mute, Guruji. Yes. I could understand. Yes. Okay. Mallar, हा सर, नमस्कार सर, नमस्कार गुरुजी. Yes. अ, हा सर, असा एनर्जीचा फ्लो वाटला आधी इकडनं अनाहत चक्राकडे आणि तिथनं वर ब्रह्मरंध्रामधनं एनर्जी फ्लो जाणवला. मधामध्ये थोडं हलकं लाईट ग्रीन असं काहीतरी जाणवलं. असं मी एकदम पाकळ्या वगैरे मी जाणवू नाही शकलो. आणि सर त्यानंतर एकदम शांत वाटलं आणि वामनदेवाचं ते चित्र असतं ते डोळ्यासमोर आलं. ते एक पाय एक वेळ ठेवलं असतं ते. अं, छान वाटलं सर, एकदम शांत वाटतं. good. Okay. Next. Suchita madam, आपल्याला अनुभव सांगू शकता? Unmute. सुचिता काटे. ऐश्वर्या, तुम्ही सांगा. नमस्कार गुरुजी. Okay. अं, म्हणजे मला असं जाणवलं की थोडासा ग्रीन थोडासा शेड दिसला आणि म्हणजे याच्या बॅक साइडला थोडस एक फुल कमळाचं फुल दिसल्यासारखं दिसलं. पण मोस्ट ऑफ द मला शिवजींचंच थोडस ओम वगैरे म्हणताना त्यांचेच जास्त वेळ दर्शन झालं मला. ओके. Okay. अण्णा, तुम्हाला काय? Yes, Guruji. I think Yes. with the Yes. meditation, some people left, but it's Hmm. Hmm. okay. So prayer घेऊन आपण थांबूया. असतो मा सद्गमय असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. मृत्योर्मा अमृतं गमय. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. ओम शांति शांति. तिरुचित्तम. Okay.